नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। शिर्डीचे साईबाबा अनेकांचे दैवत आहेत। जगभरात त्यांचे खूप भक्त आहेत। सौरभनगर भिंगार हबप रेखाताई मडावी यांच्या निवासस्थानीही असेच साईबाबांचे एक मंदिर आहे। आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी शनिवारी अहिल्यानगर लगत भिंगार येथील साई मंदिर सौरभनगर पासून साई सोहम परिवार आयोजित हबप रेखाताई व डॉक्टर अतुल रमेश मडावी डेंटल सर्जन यांच्या नेतृत्वाखाली साई मंदिर सौरभनगर भिंगार ते शिर्डी साई दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। भिंगार सौरभनगर येथील साई मंदिरापासून 18 जानेवारी 2025 रोजी शनिवारी सकाळी 7 वाजता दिंडी सोहळ्याचे ट्रॅव्हल्सने प्रस्थान करण्यात आले। यावेळी रेखाताई मडावी बोलत होत्या की या दिंडी सोहळ्याला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत। या दिंडी सोहळ्यात शिर्डी साईबाबा तसेच शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या दर्शनाचा लाभही भक्तांना घेता येणार आहे। भाविकांनी मास्क व आधार कार्ड सोबत घ्यावे असेही आवाहन त्यांनी केले होते। श्री साई भक्तांनी गाजत वाजत भक्तिमय वातावरणामध्ये भजन करत भव्य दिंडी काढण्यात आली होती। दिंडी सोहळ्याची सुरुवात करतेवेळी साई भक्त हबप रेखाताई मडावी, डॉक्टर अतुल रमेश मडावी, हबप ज्ञानेश्वर अनवडे महाराज, मेजर सकाराम अळकुटे, जितेंद्र पांढरे, मृत्युंजय तिवारी, मनोज कुमार पाल, जालिंदर झोडके, कांतीलाल उबाळे, नरेश हापसे, मीरा हापसे, बाजीरंग गायकवाड, एकनाथ जगताप सर, अविनाश पोतदार तसेच हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजयजी सपकाळ, रमेश वराडे, सचिन चोपडा, दिलीप गुगळे, विश्वास वाघसकर, विठ्ठल नाना राहीज, जहीर सय्यद, दिलीप ठोकळ, मेजर दीपक धाडगे, रामनाथ गर्जे व हरदिन ग्रुपचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते। श्री साईनाथांच्या कृपेने ही दिंडी दरवर्षी पहिले पायी निघत होती आणि आता ह्या कोरोनामुळे ही दिंडी आता 1 दिवसाची निघते आणि इथे आता माझे सगळे साई भक्त बाबांच्या सानिध्यामध्ये आज गेली 15 वर्षापासून इथे आहेत आणि बाबांनी सदैव सगळ्या लोकांना अतिशय प्रेमाने घेऊन जातात आणि प्रेमानेच घेऊन येतात। हा सोहळा अगदी म्हणजे आपल्या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा बाबांचा इथे फार जोरदार सोहळा सगळे मिळून करतात आणि त्यामुळे मी या सगळ्यांचे धन्यवाद मानून मी माझे 2 शब्द संपवले। अलाहाबादप्रमाणे याही वर्षी साईबाबा दर्शन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी आपल्या सौरभनगर येथील साई भक्त मडावी मॅडम आणि डॉक्टर अतुल मडावी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शनी शिंगणापूर ते शिर्डी असा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मी पाहतोय। जवळजवळ 2010 सालापासून हा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आता बोलता बोलता 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत। हा सोहळा करत असताना मडावी मॅडमने गेले अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी साईबाबा मंदिराची स्थापना केलेली आहे। जवळजवळ मला वाटतं 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल। ही एक आपल्या परिवाराप्रमाणे त्यांनी परिवारात आपल्या स्वतःच्या जागेत या ठिकाणी साईबाबाचं मंदिर स्थापन केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या पंचकृषीतील सर्व भाविक भक्त त्याचा या ठिकाणी आनंद आणि दर्शनाचा लाभ घेत असतात। असं असताना या परिवाराने संपूर्ण हा परिसर निर्व्यसनी आणि साई भक्त कसं होतील या पद्धतीने लक्ष दिलेलं आहे। हे करत असताना आपल्या भिंगार पंचकृषीतील बहुतेक लोक ह्या दिंडीत जुळलेले आहेत आणि ह्या दिंडीत जात असताना खरं तर ह्या मडावी परिवाराचं एकच म्हणणं असेल की या ठिकाणी सर्वांनी निरोगी राहून, सर्वांनी या ठिकाणी निर्व्यसनी राहून ह्या दिंडीचा आणि ह्या साई भक्तांचा या ठिकाणी साईबाबा मंदिराचा या परिसराचा सर्वांनी खरं तर आपण लाभ घेतला पाहिजे। हा त्यांचा दृष्टिकोन आहे। गेले अनेक वर्षापासून मी पाहतोय मडावी मॅडम, मी शाळेत असताना जवळजवळ 1980 ची गोष्ट तुम्हाला सांगतो मी, 40-45 मला वाटतं डॉक्टर साहेब पण नसतील त्यावेळेस मडावी मॅडम वाघमारे दादांबरोबर आमच्या शाळेत व्यसनमुक्तीचं या ठिकाणी लेक्चर देखील त्यावेळेस मॅडमनी दिलेलं आहे आणि ते लेक्चर ऐकल्यामुळे मी देखील या ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी उभा आहे, केवळ निर्व्यसनी म्हणून। असो, आपल्याला ह्या दिंडीला शुभेच्छा द्यायच्या आहेत आपल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे आपल्या भिंगार पंचकृषीतील सर्व नागरिकांच्या वतीनं
या ठिकाणी आपले सर्व सभासद या ठिकाणी दिंडीत सहभागी झालेत आणि सर्व पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी सहभागी झालेत। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं या दिंडीला खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने त्यांनी यांचं कार्य चालू ठेवावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईराम। साई मंदिर सौरभनगरच्या वतीनं माडावी परिवार सर्वस्वी रेखाताई माडावी त्याचप्रमाणे डॉक्टर अतुल माडावी यांच्या वतीनं दरवर्षी हा शिर्डी दिंडी सोहळा आयोजित केला जातो। यापूर्वी 3 वर्षापासून आता लक्झरी बसनं हा प्रवास चालू होतो, परंतु प्रामुख्यानं यापूर्वी पायी दिंडी सोहळा असायचा आणि त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक, त्याचप्रमाणे लहान लहान मुलं या सर्वांचाच समावेश असायचा। चालू वर्षीसुद्धा अशाच प्रमाणे हा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे। या ठिकाणी प्रामुख्यानं सुरुवातीला शिर्डी शिंगणापूर आपलं शनी शिंगणापूर, त्यानंतर शिर्डी ह्या अशा महत्त्वाच्या देवस्थानचं दर्शन आयोजित केलेलं आहे आणि या दर्शनाचा लाभ प्रामुख्यानं हे सर्व वयोवृद्ध त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक घेत असतात परिसरातील। यामध्ये प्रामुख्यानं नगर, वाकोडी, दरेवाडी, भिंगार, बाराबाबळी, आलमगीर ह्या परिसरातील सर्वच ज्येष्ठ नागरिक या सहलीमध्ये सहभागी झालेले असतात। एक छोट्या प्रकारची एक सहलच आहे आणि प्रामुख्यानं चालू वर्षी हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे बरेचसे सदस्य यामध्ये सहभागी झालेले आहेत। मी या ग्रुपतर्फे प्रामुख्यानं ह्या प्रवासाला त्याचप्रमाणे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे धन्यवाद मानतो। जय। दरवर्षीप्रमाणे हा शिर्डीचा सोहळा हा परिवारातर्फे ही शिंगणापूर आणि शिर्डीची ही सहल आयोजित केलेली आहे। हे 2-3 वर्षापासून आपल्या लक्झरी बसेस वगैरे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे परिसरातील सर्व भाविक लोक याचा लाभ घेतात आणि यापूर्वी काय व्हायचं की ते पायी दिंडी काढायचे आणि त्यावेळेस ते थंडीचे दिवस असल्यामुळं थोडं गैरसोय व्हायचे लोकांची, म्हणजे थंडीचे दिवस असल्यामुळं। मग त्याच्यानंतर मग माडावी परिवाराने ही थोडी नामी शक्कल काढली आणि हा प्रवास त्यांनी सर्वांच्या दृष्टिकोनातून फार सुखकर वगैरे असा आहे आणि कोणालाही काय म्हणजे असे त्रास वगैरे होत नाही। त्यामुळे हे आणि सगळे ग्रुपचे लोक आलेले आहेत, तर मी माझ्या वतीने सर्वांना मी म्हणजे धन्यवाद देतो आणि 2 शब्द